नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमधले आपलं सहर्ष स्वागत. एक नवीन घर आपल्याकडं या ठिकाणी विकण्यासाठी आलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पत्ता आणि प्लॉट साईज मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. हा समोर मोठा रस्ता आहे, बाजूला प्लॉट रिकामा पडलेला आहे आणि एक सुंदरसं घर 3 वर्षाआधी बांधकाम झालेलं हे घर आहे. तर हे घर आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रीसाठी आलेलं आहे आणि अगदी नवीन कन्स्ट्रक्शन आहे. संपूर्ण जागेचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला बाजूला जो दिसतो स्पॅसेज सर्व घराच्या बाजूने ठेवण्यात आलेला आहे. हा युटिलिटी एरिया आहे घराच्या बाजूला. या ठिकाणी आपल्याला पार्किंग दिसते. पार्किंगच्या खालीच त्या ठिकाणी बोरवेलसुद्धा आहे. छोट्याशा मस्त मार्बलमध्ये पायऱ्या बनवलेल्या आहे. मजबूत असा सागवानी दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसतो घराच्या समोर आणि सुंदर असं हे घराचं बांधकाम झालेलं आहे. अगदी मजबूत या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. हा मुख्य हॉल आहे आणि डबल हाईट या ठिकाणी स्लॅब घेतल्या असल्यामुळं सुंदर असा हॉल या ठिकाणी दिसतो. पूर्ण घराला प्रत्येक रूमला POP या ठिकाणी केलेलं आहे. आतूनच तुम्हाला प्रायव्हसीसाठी आतूनच जिना आहे, बाहेरून जिना देण्याचं काम नाही आहे. त्यामुळं प्रायव्हसी चांगली राहते. आणि या ठिकाणी आपण हॉलमधून जसा प्रवेश करतो तर डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला किचन दिसेल. तर किचनमध्ये आपण पाहू असं प्रशस्त असं किचन या ठिकाणी आहे. आपल्याला दिसेल या ठिकाणी खूप मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी किचन आपल्याला इथे ठिकाणी दिसून येईल. अनेक घरांमध्ये अगदी छोटंसं किचन असतं. किचनच्या बाहेर या ठिकाणी आपण वॉशिंग एरिया म्हणू. तर वॉशिंग एरियासाठी खूप मोठी जागा या ठिकाणी ठेवण्यात आली. राहतं घर आहे मित्रांनो विक्रीसाठी. 3 वर्ष झाले असतील साधारणतः या घराला बांधून. हा युटिलिटी एरिया आहे. या ठिकाणी वॉशिंग मशीन पॉईंट सोडलेला आहे. सर्व काही या ठिकाणी सुविधा आपल्याला दिसेल. त्यानंतर किचनमध्ये सुद्धा तुम्हाला POP केलेली दिसेल. आपण एक व्ह्यू बघू शकता. आणि हा एक रस्ता ठेवलेला आहे. दरवाजा आपण POP केलेली आहे, सज्जा आहे. फॅनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर हा बाहेर जो दरवाजा जातो तो मेन गेटमधून आत येण्यासाठी आहे. जर कोणाला हॉलमधून यायचं नसेल तर इकडच्या साईडनं आपण येणं जाणं करू शकतो. या ठिकाणी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी कॉमन असतं पण या ठिकाणी स्वतंत्र आहे. ही एक खालच्या मजल्यावर ही एक स्वतंत्र अशी बेडरूम आहे. बेडरूममध्ये सज्जा आहेत, लाईटिंग वगैरे POP केलेली आहे. संपूर्ण घराला या ठिकाणी किचनसह POP केलेली आहे. बघा इकडच्या डाव्या साईडनं आपल्याला एक खिडकी दिसते. खूप मोठी अशी ही प्रशस्त अशी बेडरूम आहे. तुम्ही किंग साईजचा बेड या ठिकाणी फिट करू शकता. आपल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी डेकोरेट करू शकता. या ठिकाणी आपल्याला बाथरूम दिसेल. इकडच्या साईडला आपल्याला हा वॉश बेसिन आहे, बाथरूम आहे आणि लेफ्ट साईडला या ठिकाणी मी तुम्हाला दुसरा दरवाजा दाखवला. त्या ठिकाणी एक इंडियन स्टाईलमध्ये टॉयलेट आहे. आपण पुन्हा हॉलमध्ये जाऊया. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपण जिन्यावरून आता वरच्या मजल्यावर जाणार आहे. आणि आपल्यालासुद्धा एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर माझ्याशी आपण चॅनलद्वारे संपर्क करू शकता. त्याच पद्धतीने आपल्याला रूम रेंटनी द्यायचं असेल, घर रेंटनी द्यायचं असेल, प्लॉट विकायचा असेल, या संपूर्णसाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन तसेच अचूक किंमत प्रत्येक एरियामध्ये बुलढाण्याच्या किती आहे तर आम्ही आपल्याला प्रोव्हाइड करतो. तर ह्या वरच्या मजल्यावर आपण आलेलो आहे. या ठिकाणी 2 बेडरूम आहेत पण ही एक छोटी बेडरूम आहे. त्यांनी या बेडरूमचा वापर ब्युटी पार्लरसाठी केलेला आहे. ही छोटीशी बेडरूम आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडनं बाहेर आल्यानंतर बघा घराच्या या संपूर्ण फ्रंटपर्यंत आपल्याला फिरता येईल एवढा मोठा पॅसेज या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. याचाही वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि संपूर्ण मोकळा असा फ्रेश एरिया आहे. आणि चिखली रोडपासून अगदी 2 मिनटाच्या अंतरावर 3 ते 4 रस्ते चिखली रोडला जाऊन ह्या ठिकाणी मिळतात. पण 2 मिनटं आपल्याला लागतात. वस्तीमध्ये प्लॉट आहे. इकडचा साईड संपूर्ण खाली इकडचं शरद कॉलेज म्हणतो आपण तिकडचा भाग आहे. पुन्हा आपण यामध्ये जाऊ. बाजूला घरं आहेत. इकडचाच फक्त प्लॉट जो तुम्हाला दाखवला तो रिकामा आहे. एक छोटी बेडरूम पाहिली आपण. त्याच्यानंतर इकडे एक मोठी अशी एक बेडरूम
मास्टर बेडरूम आपण म्हणूया. मास्टर बेडरूमची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पहा, या पॅसेजमध्ये सुद्धा POP केली. अगदी सुंदर असं बांधकाम राहण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेलं आहे. हे आपण आता बेडरूममध्ये आलेलो आहे. तर ही प्रशस्त अशी बेडरूम आपल्याला या ठिकाणी दिसते. फर्निचर मुव्हेबल आहे. फर्निचर या ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला. पूर्ण खाली घर मिळेल तुम्हाला. हे फर्निचर सगळं मुव्हेबल आहे. फर्निचरचा कोणताच भाग विक्रीसाठी नाही आहे. या ठिकाणी असं मास्टर बेडरूम या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल मोकळं असं बेडरूम आहे. त्यानंतर बघा, बाथरूम खूप मोठं, एक रूम बसेल एवढं बाथरूम आहे. म्हणजे तुम्ही बाथटब वगैरे त्यामध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीचे या ठिकाणी मोठं असं प्रशस्त असं बाथरूम आहे. गिझरही तुम्ही त्या ठिकाणी पाण्याचं लावू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे मी तुम्हाला बनवेल ते तुम्हाला लगेच पाहायला येईल. खाली बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं या ठिकाणी देईल. मी बुलढाण्यातील ज्या विविध प्रॉपर्ट्या माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्याकडे संदर्भासाठी येतात, विक्रीसाठी येतात, तर चॅनलच्या माध्यमातून आपण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवतो. तुम्हालासुद्धा तुमच्या प्रॉपर्टीची जर का जाहिरात करायची असेल किंवा आमच्या माध्यमातून त्याची विक्री करायची असेल किंवा व्हॅल्युएशन काढून बघायचं असेल, पाहिजे असेल, तर संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो. तर अशा पद्धतीने हा स्लॅब खूप मोकळा या ठिकाणी आपल्याला दिसेल. पाण्याची टाकीसुद्धा या ठिकाणी आहे आणि वरती एक संडास बाथरूमसुद्धा यांनी टॉयलेटसुद्धा हे या ठिकाणी तुम्हाला दिसतं हे काढलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला जर हे घर आवडलं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला. हा शरद कॉलेजकडचा एरिया आहे. शरद कॉलेज या साईडला आहे संपूर्ण.